हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज कुठली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज आपण बघणार आहोत अतिशय ट्रेंडिंग असलेली आजची आपली ही आलू मसाला समोसा रोलअपची रेसिपी। ही रेसिपी कशी करायची ह्याची डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। ही रेसिपी कशी करायची ती तर आपण लवकर पाहणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। चला तर मग वेळ न घालवता पाहूयात की हे आलू मसाला समोसा रोलअप कसे करायचे ते। तर सर्वप्रथम मी इथे 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, आलं लसूण मिरचीचा करडा व चवीप्रमाणे मीठ। इथे मी 1.5 कप इतकं मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घ्यायचा आहे। आता या मैद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे। इथे मी सेंधव मीठाचा वापर केलेला आहे, तुम्ही नॉर्मल मीठ सुद्धा वापरू शकतात। तर या ठिकाणी मी 1 टेबलस्पून जो ओवा घेतला होता तो अशा पद्धतीने आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दोन्ही हातामध्ये चोळून मग आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे मी ओवा घालून घेतलेला आहे। याचबरोबर 2 टेबलस्पून इतकं मी ऑइल यामध्ये ॲड करून घेत आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकदा हाताच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी हे पाणी न घालता ड्राय असं चोळून घेत आहे हाताने, जेणेकरून आपलं ऑइल जे आहे ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं। तर या ठिकाणी थोडं पाणी घालून मी इथे पीठ मळून घेणार आहे आणि पीठ मळताना आपल्याला खूप जास्त सॉफ्ट नाही मळायचं। हा मैदा असल्या कारणात तुम्ही आधीच जर सॉफ्ट मळून घेतलं तर ते पीठ अजून सैल होईल, त्यामुळे इथे जरासं कडकसरच पीठ मी इथे मळून घेत आहे। तर हे पहा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मी इथे हार्ड असं पीठ मळून घेतलेलं आहे। खूप जास्त सॉफ्ट जर मळलं तर हे खूप सैल होणार। आता हे मळलेलं पीठ आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, पण त्याआधी मी इथे थोडंसं किंचित तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून ह्याचा छान एक गोळा करून घेत आहे। तर हे पहा इथे ऑइल घालून सुद्धा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात। हे खूप जास्त कडक पण नाही आणि खूप जास्त नरम पण नाही, मध्यम असा हार्ड ठेवलेला आहे। आता आलू मसाल्यासाठी इथे मी 4 ते 5 छोट्या साईजचे बटाटे जी आहेत ती बॉईल करून किसून घेतलेली आहेत। बटाटे ग्रेट करून घेतल्यामुळे काय होतं की आपला जो आलू मसाला जो आहे तो व्यवस्थित मॅश करायला आपल्याला मदत होते। याचबरोबर मी यामध्ये अगदी किंचित जो ओवा आपण ठेवला होता साईडला तो यामध्ये पुन्हा त्याच पद्धतीने हाताच्या मदतीने प्रेस करून यामध्ये घालून घेणार आहे। तर यात मी ओवा ॲड करून घेतलेला आहे, त्याचबरोबर यामध्ये आलं लसूण व मिरचीचा करडा ॲड करून घेतलेला आहे। मी करडा जो आहे तो थोडाफार प्रमाणात मध्ये फ्रीजमध्ये बनवून तयारच ठेवते, तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट घालू शकतात। याचबरोबर हळद ॲड करून घेतलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेत आहोत। आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या मदतीने एकदा वर खाली करून घ्यायचे आहेत।
आता या ठिकाणी अत्यंत या रेसिपीसाठी गरजेचं असणार एक सिक्रेट इंग्रेडिएंट आहे जे आपण या आलू मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे सिक्रेट इंग्रेडिएंट म्हणजे मी इथे 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेत आहे. या आलू मसाल्याच्या भाजीमध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचा हेतू हा असतो की कॉर्नफ्लॉवरमुळे बटाट्याचं जे एक्सेस पाणी असतं ते ॲब्झॉर्ब होतं आणि ज्यामुळे काय होतं की आपण जेव्हा रोलअपसाठी ही भाजी यूज करतो तेव्हा रोलअप्स केल्यानंतर कुठूनही आपली भाजी जी आहे ती बाहेर पडत नाही किंवा फ्राय करताना बटाटा तेलामध्ये फुटत नाही. याकरता कॉर्नफ्लॉवर हा समोसा रोलसाठी लागणारा अत्यंत सिक्रेट आणि अत्यंत गरजेचा असा इंग्रेडिएंट आहे. तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर इथे मी एकदा व्यवस्थित हाताने ही भाजी जी आहे ती व्यवस्थित मळून घेतलेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेणार आहे. अगदी किंचित तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मळून घेत आहे. तर या ठिकाणी समोसा रोलअपसाठी लागणारा आलू मसाल्याचं जे मिश्रण आहे ते इथे सारण आपलं तयार झालेलं आहे. व्यवस्थित एकदा आपल्याला समळून घ्यायचे आणि इथे आपलं सारण झालेलं आहे परफेक्टली तयार. तर हे पहा तुम्ही इकडे आलू मसाल्याचं जे सारण आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात. कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यामुळे हे अगदी पिठासारखं तयार झालेलं आहे आणि बटाट्यातलं जे एक्सेस वॉटर होतं ते सुद्धा ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर इथे जवळजवळ 15-20 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात आपलं पीठ जे आहे ते किती सॉफ्ट झालेलं आहे. यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं कडकच मळून घ्यायचं आहे. तर इथे पुन्हा एकदा मी थोडंसं पीठ मळून घेत आहे आणि हे जे 4 भाग करून घेत आहे. तर इथे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. तिथे थोडासा मैदा पोळपाटावर स्प्रिंकल करून मी ह्याची एक मोठी पोळी लाटून घेत आहे. ही मैद्याची पोळी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळी नसावी. अगदी मीडियम साईजची जाड अशी आपल्याला ही पोळी जी आहे ती मोठी अशी लाटून घ्यायची आहे. तर इथे साधारण माझं कोलपाट ज्या साईजचं आहे त्या साईजची मी पोळी इथे लाटून घेणार आहे. तर या ठिकाणी माझी पोळी लाटून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात. आता इथे आपल्याला काय करायचं तर मध्य भागावरती आपल्याला एक छोटीशी वाटी प्लेस करून घ्यायची आहे. अगदी पोळीच्या सेंटरला आपण ही छोटीशी वाटी प्लेस करून घेतलेली आणि हलकीच ठेवायची आहे. आपल्याला या वाटीवर दाब नाही द्यायचं नाहीतर आपली पोळी जी आहे ती मधनं फाटून जाणार. आता इथे आपण वाटी प्लेस केल्यानंतर जे आलू मसाल्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते इथे मी अशा पद्धतीने थोडं थोडं पोळीवर दोन्ही साईडून लावून घेत आहे. आणि इथे मी केकच्या लेवलिंगसाठी वापरला जाणारा स्पॅच्युला जो आहे तो यूज करते आहे आणि ह्याच्या मदतीने मी ही जी सारण आहे ते संपूर्ण पोळीवर व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पोळीवर हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एक लेवलला स्प्रेड करून घ्यायचं आहे. या स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला ही भाजी जी आहे ती व्यवस्थित या पोळीवरती स्प्रेड करता येते आणि अगदी इव्हनली स्प्रेड होते. तर हे पहा इथे व्यवस्थित मी भाजी जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. आता जर तुमच्याकडे हा अशा टाईपचा स्पॅच्युला अवेलेबल नसेल तर काळजी करायची गरज नाही आहे. सेम प्रोसेस आपण जी बटरची नाईफ येते तर अशा टाईपची ह्या नाईफने सुद्धा आपण ह्या भाजीला स्प्रेड करून घेऊ शकतो आणि या स्पूननी सुद्धा आपली ही जी भाजी आहे ती इव्हनली स्प्रेड होण्यात मदत होते. आणि बटर नाईफ तर सहज सगळ्यांकडे अवेलेबल असतं. सो तुम्ही ह्याच्या मदतीने इव्हनली असं स्प्रेड करून घेऊ शकतात. आता मी मधली वाटी काढून घेत आहे आणि आता इथे आपलं सारण संपूर्ण पोळीला व्यवस्थित लावून झालेलं आहे.
आणि पिझ्झा कटरच्या मदतीने मी असे कट्स करून घेत आहे। तुम्हाला जितके मोठे समोसा रोलअप्स हवे असतील तितक्या मोठ्या साईजचे तुम्ही ह्याचे पीसेस जे आहेत ते ठेवू शकतात। तर इथे मला स्टार्टरच्या साईजचे हवे आहेत, त्यामुळे मी इथे थोडेसे छोटेच करून घेत आहे। त्यासाठी मी अशा पद्धतीने कट्स करून घेत आहे, तुम्ही पाहू शकतात। तर हे पाहिजे पिझ्झा कटरच्या मदतीने मी व्यवस्थित या पोळीचे कट्स करून घेतलेले आहेत आणि मला जितक्या छोट्या साईजचे हवे आहेत मी तितके छोटे कट्स यामध्ये केलेले आहेत। आता वाटी ठेवलेला जो सेंटरचा भाग आहे त्यामध्ये मी पाण्याचा बोट लावून घेते। तर इव्हनली आपल्याला या ठिकाणी पाणी लावून घ्यायचे, ही स्टेप अत्यंत गरजेची आहे, ही अजिबात मिस करू नका। तर आता या ठिकाणी पाणी इव्हनली लावून झालेलं आहे आणि कट केलेले पीसेसचा मी एक टोक उचललेला आहे। हे पहा, तुम्ही ते पाहू शकता। दोन्ही साईडचे टोक जे आहेत ते आपल्याला थोडेसे स्ट्रेच करून घ्यायचे आणि आतल्या साईडला आपल्याला टर्न करून रोल करायचे। टर्न करून रोल करताना आपल्याला जरा घट्ट करायचं आहे। हे पहा, मी म्हटलं होतं ना की वाटीवर प्रेशर देऊ नका, माझा एका साईडला प्रेशर आला होता त्यामुळे इथे कट झाला आहे। तर तुम्ही जर वाटीवर प्रेशर दिलं तर तुमचे सुद्धा असे कट्स येतील आणि रोल व्यवस्थित होणार नाही। त्याकरता तुम्ही आठवणीने ही स्टेप लक्षात ठेवा की आपल्याला मध्ये वाटी ठेवलेली असताना त्यावर प्रेशर नाही द्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा मी दोन्ही टोक जे आहेत ते व्यवस्थित स्ट्रेच करून अगदी घट्ट असा हा रोल वळवून घेत आहे आणि हे पहा, इथे अगदी परफेक्टली टोकापर्यंत आपला रोल छान टर्न होऊन झालेला आहे आणि ह्याच्या टोकाचे जे एंड आहेत ते व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचे। अशाच पद्धतीने मी सर्व रोल्स जे आहेत ते टर्न अप करून घेत आहे। सेम प्रोसेस फॉलो करता इतर गोळ्यांचे सुद्धा मी इथे जे पोळ्या आहेत ते लाटून घेत आहे आणि त्याच पद्धतीने इव्हनली भाजी सगळ्यांवर स्प्रेड करून मला हवे त्या साईजचे समोसा रोलअप्स जे आहे ते मी कट करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीने इतर सर्व जे रोलअप्स आहेत ते इथे मी तयार करून घेत आहे। तर हे पहा, इथे माझे सर्व रोलअप्स जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत आणि अगदी इव्हनली सर्व टोक जे आहेत ते पॅक केलेले आहेत। हे रोल्स आपल्याला करताना म्हणजेच वळवताना घट्ट असे वळवायचे जेणेकरून आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित या रोलअपमध्ये टायअप होते। ह्याच मटेरियलचं मी इथे 4 समोसे सुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि हे आहेत आपले आलू मसाला समोसा रोलअप। एका ठिकाणी मी कढईत तापत ठेवलेली आहे आणि आता आपल्याला चेक करायचं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे समोसा जे रोलअप्स आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथे आपलं तेल जे आहे ते बऱ्यापैकी तापलेलं आहे। सुरुवातीला मी यामध्ये झारा ठेवून एक रोलअप सोडून बघत आहे। तर तुम्ही पाहू शकता की तेल जे आहे ते परफेक्टली इथे आपलं फ्राय होण्यासाठी तयार आहे। तर मी इथे एक एक करून आता जे आपले समोसे रोलअप्स आहेत ते यामध्ये ॲड करून साधारण आपले हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत समोसा रोलअप जे आहेत ते मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी मी इथे थोडेसे समोसा रोलअप्स जे आहे ते सोडून घेत आहे आणि साधारण सोडल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटासाठी तरी आपल्याला हे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत। यात अजिबात लगेच चमचा घालायची घाई करू नका, नाहीतर आपले जे रोलअप्स आहेत ते एकमेकांना चिटकतील, झाऱ्याला सुद्धा चिटकून ते तुटू शकतात। त्यामुळे आपल्याला खूप सावकाश पद्धतीने हे समोसा जे रोलअप्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तर साधारण इथे 3 ते 4 मिनिटासाठी मी एक साईडून फ्राय करून घेतल्यात आणि आता दुसऱ्या साईडला हे टर्न करून घेत आहे। इथे गॅसची फ्लेम थोडी मीडियम केलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अधनं-मधनं ढवळत हे समोसा रोलअप्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत।
तर तुम्ही पाहू शकता तिथे साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आणि बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन असा कलर यायला लागलेला आहे। तर या ठिकाणी मीडियम फ्लेमवरतीच मी इथे हे समोसा रोलअप आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेत आहे। हे समोसा रोलअप्स जे आहे ते तुम्ही पार्टी प्लॅटर म्हणून यूज करू शकतात, स्टार्टर म्हणून यूज करू शकतात, किंवा अगदीच तुमच्याकडे मटेरियल कधी कमी असेल आणि समोसा खायची इच्छा झाली तर आलू मसाल्याचे हे समोसा रोलअप्स तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। हे खूप जास्त क्रिस्पी आणि खायला अगदी चटपटीत असे होतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडते आणि याची खास बात ही आहे की तुम्ही ही रेसिपी जी आहे ती तयार करून अगदी 8 ते 10 दिवसासाठी फ्रीजमध्ये झिपलॉक बॅग्समध्ये पॅक करून स्टोर करू शकतात किंवा एअर कंटेनर बॉक्समध्ये सुद्धा ह्याला तुम्ही पॅक करून ठेवू शकतात। आणि जेव्हा केव्हा तुम्हाला फ्राय करायचे असतील त्याच्या 10-15 मिनटं अगोदर रेफ्रिजरेटरमधून काढून मग रूम टेम्परेचरवर आणून तुम्ही ते फ्राय करून एन्जॉय करू शकतात। सो जर आता तुमच्याकडे केव्हा पार्टी असेल तर तुम्हाला बाहेरचे स्नॅक्स न आणता असे काहीतरी युनिक स्नॅक्स घरच्या घरी बनवता येतील, ते सुद्धा प्रिपेअर करून स्टोअर करता येतील। तर इथे माझे समोसा रोलअप्स व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, मी हे काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने उरलेले इतर जे समोसा रोलअप्स आहेत ते सुद्धा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी माझे सर्व समोसा रोलअप्स जे होते ते बनवून झाले होते आणि त्याचसोबत इथे सगळे फ्रायसुद्धा झालेले आहेत। याच सारणाचं आणि पिठाचं मी इथे 4 समोसे देखील बनवलेले आहेत, ते सुद्धा मी इथे फ्राय करून दाखवत आहे। हे समोसे सुद्धा फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय टू मीडियममध्येच ठेवून आलटून पलटून हे समोसे जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। सो जर तुम्हाला रोलअप्स आवडले नसतील तर तुम्ही आलू मसाल्याचे हे समोसे सुद्धा असे करू शकतात आणि एन्जॉय करू शकतात। तर या ठिकाणी तयार झालेले आहेत गरमागरम आणि सुपर क्रिस्पी आणि मस्तपैकी चटपटीत असे आपले हे समोसा रोलअप्स तयार। आलू मसाल्याच्या याच सारणातून आणि पिठातून तयार केलेले आहेत हे गरमागरम आलू मसाल्याचे समोसे आणि ज्याला आपण सर्व केलेला आहे साल्सा सॉस, चीज सॉस आणि मायोसोबत तुम्ही टोमॅटो सॉसचा सुद्धा वापर करू शकतात आणि तुम्ही पाहू शकता की किती सुपर क्रिस्पी आपले हे झालेले आहेत। आता मी तुम्हाला इथे हा समोसा रोलअप जो आहे तो ब्रेक करून दाखवते आणि तुम्ही पाहू शकतात अगदी छान कुरकुरीत असा आपला हा आलू मसाला समोसा रोलअप तयार आहे। त्यासोबत आपले हे समोसे जे आहेत ह्याचा सुद्धा कुरकुरीतपणा तुम्ही ऐकू शकतात, सुपर क्रिस्पी होतात हे। आणि हे पहा अगदी मस्त हा खायला चटपटीत आणि बनवायला अगदी सोपा असा आपला हा आलू मसाला समोसा आणि त्याचबरोबर आलू मसाला समोसा रोलअप्स। तुम्ही अजून अशा टाईपची रेसिपी ट्राय केलेली नसेल तर वाट कसली पाहताय, लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। काय मग होती ना अतिशय सोपी आपली ही ट्रेंडिंग रोलअप समोस्याची रेसिपी। आलू मसाला रोलअप समोसा कसा करायचा आहे जी डिटेल व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे। दिलेल्या सिक्रेट टिप्स सह आणि इंग्रेडिएंट्स सह तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुमची ही रेसिपी परफेक्टली बनून तयार होते। ही रेसिपी अजून ट्राय केलेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे सखी डायरीजला नक्की सबस्क्राइब करा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।